शैलेंद्र, तुम्ही म्युच्युअल फंड सांभाळताय याच्यामध्ये, ह्या परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स किंवा तुमचे जे असतील ते काय प्रश्न विचारतात, नॉर्मल प्रश्न काय असतात, आणि मला खात्री आहे की ते प्रश्न आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा असतील, काय सांगाल सर? बरोबर आहे. इन्व्हेस्टरचेच प्रश्न डिस्ट्रीब्युटरकडनं येतात, कारण काय त्यांना ते हँडल करायचे असतात. तर सर्वात कॉमन प्रश्न असतो की एकतर आम्ही जिथं निवेश केलं आहे तो सेक्टर किंवा तो फंड आता चांगला नाही करत आहे. हां, तर त्याला आपण रिसन्सी बायस म्हणतो. हो, आणि अगदी आपण परवा बघितलं आहे, जानेवारीमध्ये गोल्ड आणि सिल्वरमध्ये म्युच्युअल फंडमध्ये 36,000 करोड आले आणि आता ते सगळे अनफॉर्च्युनेटली नुकसान येत आहेत. हो, खरं आहे. कारण ते पीकला आले, कारण काय मार्केटमध्ये एवढी तेजी होती गोल्ड आणि सिल्वरमध्ये. तर रिसन्सी बायसला इन्व्हेस्टर बळी पडतो. जे रिटर्न्स आज चांगले आहेत तिथे इन्व्हेस्ट करतो आणि लॉंग टर्मचा विचार नाही करत. हो, बरोबर आहे. तर ती एक चूक आपल्याकडनं होती. तर आम्ही डिस्ट्रीब्युटर्सला तेच सांगतो, जे इन्व्हेस्टर्सला सांगतोय की आपली SIP किंवा इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट अलोकेशन नेहमी करा. हो, वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज, वेगळ्या वेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही तुमच्या गोलकडे जास्ती लक्ष द्या, मार्केटकडे लक्ष देण्यापेक्षा. कारण काय शॉर्ट टर्ममध्ये अस्थिरता येते ती व्हेरिएबल्समुळे. जसं आज युद्ध हा व्हेरिएबल आहे. 6 वर्ष, आता आपलं कोविड लॉकडाऊनला 6 वर्ष पूर्ण झाली. हो, कालच 6 वर्ष हे लॉकडाऊन. 6 वर्षापूर्वी कोविड हा व्हेरिएबल होता. तर असं काही ना काही व्हेरिएबल येतो, त्यामुळे मार्केटमध्ये अस्थिरता येते. पण लॉंग टर्म फंडामेंटलमुळेच मार्केट वर चालतं. भारताचं सर्वात मोठं लॉंग टर्म फंडामेंटल आहे PCI, पॉप्युलेशन कन्झम्पशन इन्फ्लेशन. हे मॉडरेट आहे, त्यामुळे आपलं मार्केट कॉन्सिस्टंटली ग्रो करतं. आता यातला एकही पॅरामीटर कमी जास्त झाला, जसं आता इन्फ्लेशन, महागाई खूप वाढेल अशी अपेक्षा आहे आपल्याला, किंवा असं वाटतंय की महागाई वाढणार आहे त्यामुळे कन्झम्पशन कमी होईल आणि मार्केट अस्थिर झालं. पण तेच परत कंट्रोलमध्ये आलं का परत हे जे आपलं कॉन्स्टंट आहे हा परत कामाला लागतो आणि आपली लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करतो. अनफॉर्च्युनेटली मीडियामध्ये किंवा न्यूजमध्ये किंवा कुठे सोशल मीडियामध्ये व्हेरिएबल्सवर जास्ती बोललं जातं, कॉन्स्टंटबद्दल फारसं बोललं जातं. बरोबर आहे. कॉन्स्टंट्सकडे लक्ष ठेवा. बरं आहे. पॉप्युलेशन, कन्झम्पशन आणि इन्फ्लेशन आहे, फार मोठे तुम्ही चांगली माहिती दिलीत. दुसरं मी ब्रेकनंतर जोशी सरांना विचारायचं की एक्सपेन्सिव्ह पॅनिक झालात तर ते तुम्हाला महाग ठरू शकतं, त्यापेक्षा राईट स्ट्रॅटेजीकडे लक्ष ह्या काळात दिलं पाहिजे. एक छोटीशी विश्रांती.